ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नम महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्ण। तर आज खूप विशेष विषय घेऊन आम्ही आलोत आपल्यापुढं, कारण उद्या राधाष्टमी आहे आणि त्यानिमित्तानं राधाष्टमीच्या पूर्वसंध्येवर आपण राधाराणीची काही विशेष महिमा जाणून घेऊया। अर्थात राधाराणी किंवा राधा तत्व फार गोपनीय आहे, खूप गहन आहे आणि खूप दिव्य आहे, गूढ आहे, रहस्यमय आहे. त्यामुळं राधा तत्व अगदी थोड्या वेळेस सांगणं एवढं सोपं नाहीये. पण तरी पण गुरुजनांच्या, वैष्णवांच्या, भगवंताच्या अगदी खुद्द राधाराणीच्या कृपेनंच हे शक्य होईल. बोलणं थोडंफार प्रयत्न तर आपण जाणून घेऊया की आपला जर विषयाचं आपण नाव दिलं होतं, आपल्या सर्वांना जे काही माहिती पोहोचली त्यानुसार, की राधाराणी ही श्रीकृष्णांची पत्नी आहे की काय नेमकं हे जाणून घ्यायचं होतं. तर थोडं आपण आजच्या विषयी थोडी पार्श्वभूमी पाहूया. आपल्याला राधेविषयी किंवा राधारणीविषयी जाणून घ्यायच्या आधी श्रीकृष्णांचं महत्व जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण श्रीकृष्णांची महिमा कळल्यावरच आपल्याला मग राधांची महिमा कळायला मदत होऊ शकते. मग श्रीकृष्ण कोण आहेत बरं? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत, ते म्हणतायत, अहम सर्वस्य प्रभो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ति माम बुधा भाव समन्वितः. त्याचं म्हणतात, खरा बुद्धिमान कोण आहे म्हणे? जो हे जाणतो. श्रीकृष्ण म्हणतायत की मीच सर्व गोष्टींचं मूळ आहे, माझ्यापासून सर्व काही निश्चित होत आहे, हे जाणून जो माझी भक्तिमय सेवा करतो, माझी आराधना करतो, तो म्हणे तो बुद्धिमान आहे. म्हणजेच एखाद्याला आपण म्हणतो बुद्धिमान, म्हणतो ह्याच्यात पास झाला, ते झालं वगैरे. पण खऱ्या अर्थी खरी परीक्षा काय बरं? त्याने भगवान श्रीकृष्णांचा, भगवंत सर्वांचे मूळ, सर्वांचा आश्रयस्थान म्हणून जेव्हा तो स्वीकार करतो, तेव्हा ओळखवतो खऱ्या अर्थी बुद्धिमान. म्हणजे अर्थात ती बुद्धी आध्यात्मिक दृष्टीनं बुद्धी, आध्यात्मिक बुद्धी आहे त्याच्याकडं. त्याचा त्याने स्वीकार केला त्या तत्वाचा, असं आपण म्हणू शकतो. तर हे जे काही भगवान श्रीकृष्ण आपल्याला माहित आहे, ते वेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत. जेव्हा आपण गोकुळातली किंवा वृंदावनात लीला ऐकतो, तर ते
भौतिक जगात आपण एखादा चोरी करताना ऐकलं तर फार चांगलं समजलं जात नाही त्याला. एखादा चोर आहे म्हटलं तर आपण थोडं त्याच्या बरोबर जात असू, आपल्याला माहित नसेल तो चोर आहे म्हणून. आपण त्याच्यासोबत जर राहत राहत असू, फिरत असू, आणि आपल्याला कोणतरी सांगताय तुला माहिती आहे का, तू ज्याच्या सोबत फिरतोयस तो आहे चोर. म्हटलं आपण समजतो आता फार गडबड झाली हो. त्याच्यासोबत न राहिलेलं बरं, दूरच राहिलं, 4 पावलं दूर राहिलेलं बरं. कारण त्याच्यासोबत राहिल्यावर माझी पण काय होऊ लागली, माझी पण बदनामी होऊ लागलेली. पण आध्यात्मिक जगात मात्र अगदी उलट आहे. तिथं असं आहे की तिथं भगवान श्रीकृष्ण चोरी करतात म्हणून ते चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. माखन चोर. आपण भौतिक जगात एखाद्याला नुसतं चोर म्हटलं, खऱ्या चोराला पण चोर म्हटलं आवडणार नाही. हा. तर भगवान श्रीकृष्ण चोर आणि फार विशेष चोर आहेत ते. त्यांचं चोरी करण्याचं एक वेगळं तंत्र आहे. ते काय काय चोरतात म्हणे. हा. शिला बिल्वमण ठाकूरांनी सौराष्ट्रकम लिहिलेले 8 श्लोकच लिहिले त्यांनी, कसं चोर आहे म्हणे हा मोठा चोर. पण असं चोर आहे की त्यांना ते पकडणं एवढं सोपं नाही. हम्म. असं म्हणतात ते शिला बिल्वमण ठाकूर. ते म्हणतात, व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगनानां च दुकुल चौरम. ते म्हणतात, हा जो चोर आहे हा वृंदावनामध्ये खूप प्रसिद्ध आहे. खूपच प्रसिद्ध चोर आहे हा. आणि काय करतो म्हणे, नवनीत चौरम, हा लोण्याची चोरी करतो. आणि लोण्याची चोरी करतो अर्थात ते लोणी म्हणजे लोण्याचे बरेच गुण झालेत, पण दोन जर आपण विचारात घेतले तर ते लोणी एक तर खूप पांढर शुभ्र आहे, आणि दुसरं म्हणजे लोणी अतिशय मृदू आहे, मुलायम आहे, खूप सॉफ्ट आहे लोणी. तर जेव्हा आपलं हृदय खूप कोमल होईल, शुद्ध होईल, तर कृष्ण अशा हृदयामध्ये राहायला यायला येण्यासाठी तयार होतात, तिथं राहतात भगवंत. असं वसुदेवाच्या मनात आधी आले हृदयात, तिथनं मग देवकीच्या मनामध्ये प्रवेश केला, कारण त्यांचं मन शुद्ध झालं होतं, पवित्र होतं. आणि अशा ठिकाणी लोणी चोरायची, ज्यांचं हृदय लोण्यासारखं मऊ झालंय, शुद्ध आहे, तिथं जायचे. आणि पुढे म्हणलेलं आहे, अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. एवढंच नाही, फक्त ते लोणी चोरतात असं नाही, गोपींचे वस्त्र चोरतात असं नाही, तर ते काय करतात, अनेक जन्मार्जित पाप चौरम, अनेक जन्म जन्मांतरचं पाप चोरतात आपलं. अशा त्या महान चोराला मी प्रणाम करतो. असं कोणी चोर या जगात नाही ज्याच्या आपण पाया पडतो. म्हणजे भगवंत कृष्ण असे चोर आहेत, त्यांना माखन चोर म्हटलं जातं, चित्त चोर म्हटलेलं आहे. आणि खरंच ते आपलं चित्त जर त्याने चोरलं, संपलं आपलं काम खलास इथलं या जगातलं. ते म्हणून महत्वाचं आहे. पण असे कृष्ण, त्यांना लोणी काही मिळत नाही असं नाही, भरपूर लोणी मिळतं त्यांना. त्यांचे जे वडील नंद महाराज, त्यांच्याकडे 9 लाख गायी आहेत. 9 लाख गायी माहिती आहे किती असतात? 9 लाख गायी. आपल्याला नुसती कल्पनाच वाटते 9 लाख गायी. खरंच 9 लाख गायी होते. आणि त्या 9 लाख गायी होत्या, त्या 9 लाख गायी म्हणजे त्याचं किती दूध असेल, किती त्याचं दही तूप किती असेल मोठ्या प्रमाणामध्ये. कसं ते सगळं व्यवस्था असायची तेव्हा. त्याला गोधन म्हटलं जातं, गोधन. हे तर आपण श्रीकृष्णाविषयी थोडं आपण आज जाणून घेऊ लागलोय, आणि मग हळूहळू आपल्याला राधारणीविषयी पण जाणून घ्यायचंय. तर हे श्रीकृष्ण, आपण म्हणतो की रुक्मिणी त्यांची पट्टराणी आहे, किंवा द्वारकेमध्ये त्यांनी काय केलं, 16,108 राणींशी विवाह केला. आणि त्या प्रत्येकीला एक एक वेगळा महाल होता. एवढंच नाही, तर त्या प्रत्येक राणीसाठी श्रीकृष्णाने आपला 16,108 रूपामध्ये विस्तार पण केला होता. एक ऍट अ टाइम एकाच वेळेला प्रत्येक राणीकडे ते असायचे, नुसते उभे नसायचे असे, वेगळं कार्य करत असायचे प्रत्येक राणीसोबत. तर असे भगवंत श्रीकृष्ण, त्या अर्थात त्या राण्यांवर फिरताना वगैरे त्यांना काही तिथं प्रतिबंध नसतो. समजा पती आहेत, आपल्या पत्नीसोबत फिरताना कोणी नाव ठेवत नाही, काय माणूस पत्नीवर फिरतो, काय नाव ठेवायचा प्रश्न नाही, पत्नीच आहे ना. तर हक्क आहे तिथे त्याला सोबत घेऊन फिरण्याचा किंवा एकांत राहण्याचा. आणि कोणी काही म्हणणार नाही, उलट चांगलं समजतं नाही, चांगल्या विवाहित जर का पती पत्नी. पण तेच श्रीकृष्ण त्या रुक्मिणी त्यांच्यासोबत असतात. पण ते झालं, त्याला म्हणतात स्वकीय रस, स्वकीय त्यांच्या पत्नी आहेत.
पण जसं मी सांगितलं ना, कृष्णाला ते चोरून लोणी खायला आवडतं ना, चोरलेलं. तर कृष्ण काय करतात, अशा गोपींचं चित्त चोरतात ज्या गोपी पूर्णपणे कृष्णाला शरणागत झालेल्या आहेत. त्यांना कृष्णाच्या दुसरं काहीच माहित नाही, काहीच सुचत नाही. तर अशा त्या गोपींमध्ये जी मुख्य गोपी म्हणजे राधाराणी. विशेष करून आम्ही त्या राधाणीला नुसतं राधाराणी असं नाही संबोधत, आम्ही काय म्हणतो, श्रीमती राधाराणी. हं. श्री म्हणजे सौंदर्य ऐश्वर युक्त अशी ती राधाराणी. तर त्या राधाराणी वृंदावनामध्ये जेव्हा श्रीकृष्ण लीला करत होते आधी सुरुवातीला, मथुरेतनं गेले कृष्ण गोकुळ वृंदावनामध्ये, तिथून पुन्हा मग द्वारकेला वगैरे गेले, तो प्रसंग आहे पुढं. मग त्या राधाराणीशी भेटायचं म्हटल्यावर फार अवघड असायचं. आता बघा, राधाराणी आणि त्या गोपी सगळे विवाहित आहेत. आपल्याला हा प्रश्न पडेल की आपण भौतिक जगात अनादी काळापासून राहिल्यामुळं आपल्याला, म्हणजे विवाहित स्त्री असेल, तिने कुठल्याही परपुरुषाशी बोलणं फिरणं हे फार निंद्य समजलं जातं, आणि बरोबरच आहे, निंद्यच आहे ते. पण तिथं असणाऱ्या ज्या गोपी आहेत वृंदावनातल्या किंवा राधारणी आहे, त्यांचे सगळे जे पती आहेत ते पती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचीच एक सावली असल्यासारखं आहे, छाया असल्यासारखं आहे. त्यामध्ये एका दृष्टीने ते कृष्णच आहेत, कारण राधारणी आणि त्या गोपी कृष्णाच्या कुणाला स्पर्श नाही करत. पण तो विशेष आनंद लुटायचा आहे भगवंतांना, की एक बाह्य दृष्टीने ते परस्त्री आहेत, पण कृष्णाची परस्त्री ते कृष्णाच्याच आहेत, वेगळ्या नाहीच आहेत. त्याच्याविषयी पण आपण जाणून घेऊया. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी काही सहजाची भेटता येत नाही. आता राधांच्या पतीचं नाव अभिमन्यू आहे. हे अभिमन्यू म्हणजे पांडवांच्या अर्जुनाच्या, तर ते अभिमन्यू नाही, त्याच्या पुत्राचं नाव अभिमन्यू, ते अभिमन्यू हे वेगळे. ते कृष्णाचा एक प्रकाश आहेत. तर ते घरी आहेत पती, आणि मग त्या ज्या सासू पण आहे जटिला नावाची, आणि नणंद पण आहे कुटिला नावाची. आणि ते सारखं विघ्न, अर्थात आध्यात्मिक जगात किंवा गोलोक वृंदावनामध्ये तिथे विरोध करणं, द्वेष असं नाहीये, पण ते दिव्य स्वरूपात आहे, आध्यात्मिक आहे. आता राधाने सहजच गेली तर ते भेटणं त्याला काही फार महत्व वाटणार नाही, पण कोणीतरी अडवते, जाऊ देत नाही, त्यांच्यावर नजर ठेवतात. अशा स्थितीत पण जाऊन भेटणं, हा जो आनंद लुटायचा भगवंताना, त्यासाठी भगवंतच ही सगळी योजना करतो. मग ते राधाने निघायचं असतं, मग ते जटीला अडवते, कुठं चालीस बरं तू, कुठेला अडवते. पती विचारतो कुठं जाणार तू. तशा स्थितीत पण युक्ती करून तेव्हा भेटतात, ते त्यांचं जे मिलन होतं ते फार महत्वाचं आहे. हं. त्याला म्हणतात परकीय रसाचं आस्वादन भगवान करतात. अर्थात हे समजणं एवढं काही सोपं नाही, हे नुसतं बोलणं ठीक आहे, पण ही फार उच्च स्तरावरची गोष्ट आहे. हं. बऱ्याच जण हाच प्रश्न पडतो की रुक्मिणी पत्नी आहे, बरोबर आहे, मग राधारणी कोण बरं, मग तिचा काय संबंध कृष्णाशी. तर अजून जर आपण खोलात पाहिलं तर असं म्हटलेलं आहे की चैतन्य चरितामध्ये एका श्लोकात उल्लेख येतोय, तो सुंदर श्लोकच आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की हे जे राधाराणी आणि हे आहेत, म्हणजे हे वेगळे आणि एकच आहेत दोघेही. एकच, आणि त्याचबरोबर काय झालं, एक आहे आणि त्याचबरोबर ते काय वेगळे झाले होत आहेत. असा उल्लेख आहे त्या ठिकाणी की राधाराणी आणि कृष्ण हे वेगळे एकच आहेत. राधा कृष्ण प्रणय विकसित लादिनी शक्तीत अस्मात, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या शक्तीला प्रकट करू शकतात, आपण करू शकत नाही. आता जे पती पत्नी आहेत, जो पती आहे तो स्वतःमधनं असं प्रकट करत नाही आपल्या पत्नीला, नाही का. ती कोणाची तरी मुलगी असते, मग ती त्यांचा विवाह होता असं आपण पाहतो. पण कृष्ण म्हणजे भगवंत आहेत, आणि त्यांचं शरीरच सच्चित आनंदमय आहे. त्यामुळे त्यांना बाहेरनं आणून घ्यायची आवश्यकता नाही पडत. त्या आपल्या शक्तीला, त्याला म्हणजे लादिनी शक्ती, अनेक शक्ती आहेत भगवंताच्या. त्या अनेक शक्तीमध्ये एक शक्ती आहे लादिनी शक्ती. मग कृष्ण काय करतायत, त्या आपल्याच लादिनी शब्दाचा अर्थ आल्हादिनी, आल्हाद, आनंद देणारी. हम्म. ती जी आनंद देणारी शक्ती आहे त्यांची स्वतःचीच, तिला ते प्रकट करतात. आणि प्रकट करतात, आणि कृष्ण एवढे एवढे सुंदर आहेत कृष्ण, तर त्यामध्ये प्रकट झालेली शक्ती पण काही कमी सुंदर थोडीच असणार आहे. ती तर सौंदर्यामध्ये अगदी अनुपम सौंदर्य तिचं. त्यामध्ये ती एका शक्तीच्या रूपात प्रकट झाली, तीच राधाराणी, राधा. हं. तर राधा म्हणजे म्हणजे रास मंडल, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण लीला करतात, तिकडं धाम धावणारी, धावमान होणारी, त्या रास मंडलाकडं कृष्णाला आनंद देण्यासाठी धावणारी ती राधा असं म्हटलेलं आहे. आणि ती राधा किंवा राधाराणी
तर ते कृष्णाला आनंद देणे हेच तिथे एकमेव हे आहे. कारण तिचा जन्म झाला जेव्हा वृंदावनामध्ये, म्हणजे गोकुळात एक भागच आहे, एक रावण नावाचा, रावण. तर त्या ठिकाणी असं झालं की वृषभानू राजा फार मोठा एक राजा होता. आणि त्या राजानं, त्याची खूप इच्छा होती आपल्याला मूलबाळ व्हावं, संतान व्हावं म्हणून. आणि त्याची पत्नी होती कीर्तिदा, किंवा कीर्तिदा सुंदरी. त्यांना नेहमी वाटायचं आपल्याला मूलबाळ व्हावं, संतती व्हावी, पण ते होत नव्हतं. ते भगवंताची योजनाच होती. कारण दोघे काही साधारण व्यक्ती नव्हतेच. एकदा काय झालं, ऋषभानू राजा यमुनेच्या किनाऱ्यावरून चालत निघालेले होते. भगवंताला प्रार्थना करत होते, भगवंता काय योजना आहे बरं आपली? हं? मला संतती कशी होईल, काय ते चिंतन करत होते. भगवंताचे फार मोठे भक्त आहेत. आणि अचानक त्यांनी यमुनेमध्ये प्रवेश केला असताना एक एक सहस्त्र दळाचं एक कमळ, म्हणजे 1,000 पाकळ्यांचं कमळ, जे आपण नाही पाहू शकत. हं? ते आध्यात्मिकच आहे. एवढं सुंदर असं मोठं कमळ होतं. आणि ते कमळ तिथनं असं दूरनं येत होतं, आणि त्याच्यातून असं जणू काय असं वाटतं की त्याच्यामध्ये वितळलेलं सोनं ठेवलेलं आहे त्या कमळामध्ये. आणि तिथून ते तो सगळा प्रकाश बाहेर येतो, असं असं जाणवत होतं लांबून पाहिल्यावर. अतिशय विलोभनीय दृश्य होतं. म्हणजे वृषभानुराजे एकटेच त्या यमुनेमध्ये प्रवेश करतायत, आणि तिथे भगवंताचं चिंतन करून डोळे मिटते मिटलेले होते, आणि बघितलं तर काय, ते कमळ त्यांच्याकडेच येत आहे. आणि ते कमळाने जसं स्पर्श केला त्यांना, असं दिसत होतं की ते कमळ इतर ठिकाणी जात नव्हतं, त्यांच्याकडेच येत होतं अगदी. जेव्हा त्या कमळाने त्यांना स्पर्श करताना डोळपात बघितलं असं, आणि बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्या कमळामध्ये, त्या 1,000 पाकळ्यांच्या मध्ये, तिथे आपण म्हणतो तिथं पराग किंवा सगळं असतं, तिथं पाहिलं त्यांनी अतिशय अप्रतिम, हं, अलौकिक सौंदर्य असलेली छोटी बालिका त्याच्यामध्ये विराजमान होती. आणि ते लगेच ते संभ्रमात पडले की अचानक काय होतंय बरं. आपण विचार करा, आपण कुठं निघालेलो आहे, आणि नदी पाहिली आणि एखादं काहीतरी कमळाले, चमत्कारच वाटेल आपल्याला, आपल्याला कळलं नाही काय असतंय. वृषभानराजांनी विचारलं काय चाललंय, काय चाल बरं. तेवढ्यात आकाशवाणी झाली. त्यांच्या कानावर शब्द पडले, हे वृषभानु राजा, या सुंदर अशा सहस्त्र पाकळ्यांनी बनलेल्या या कमळाच्या फुलामध्ये, ताटव्यामध्ये जी सुंदर बालिका दिसते, ती बालिका तू घेऊन जा. आणि तू आणि कीर्तिदा दोघं मिळून या बालिकेचं संगोपन करा, ती तुमचीच मुलगी आहे, असं म्हटलं. आणि आवाज थांबला. लगेच त्या मुलीला घेतलं, आणि त्या मुलीला घेऊन आले घरी. आणि मग ती कीर्तिदा, त्या दोघांना खूप आनंद झाला. सगळीकडे वार्ता पसरली की वृषभानु राजा आणि कीर्तिदा यांना अतिशय सुंदर असं कन्यारत्न प्राप्त झालेले आहे. सगळे येऊन बघू लागले, कारण वृषभानु राजा होते ते रावणचे तिथले. सगळे बघू लागले, ओ इतकी सुंदर कन्या, हो इतकी सुंदर कन्या. पण काय, एवढी सुंदर, एवढं तेज प्रकट होणार तिच्यातनं, वितळलेल्या सोन्यासारखं. साक्षात राधाराणीच आहे ती. राधाराणीविषयी असं म्हटलं जातं. तिचा एक मंत्र, प्रणाम मंत्र. तो मंत्र असा आहे: तप्त कांचन गौरांगी, राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी, प्रणमामि हरिप्रिये. असं म्हणलेलं आहे. तप्त कांचन गौरांगी, हे राधाराणी, तुम्ही कोण आहात? तप्त कांचन गौरांगी, गौर वर्णाची. आणि कसलं वर्ण म्हणा, बितळलेल्या सोन्यासारखा तुमचा रंग. राहे राधे, तुम्ही वृंदावनाचे ईश्वरी आहात. आणि म्हटलेलं आहे, वृषभानुसुते, तुम्ही वृषभानुरायाची कन्या आहात. प्रणमामी वृषभानुसुते देवी, हे देवी, तुम्ही, तुम्हाला आता प्रणाम करतो, कारण तुम्ही हरिप्रिये, तुम्ही हरीला खूप प्रिय आहात. असं तिथं तिथं तो मंत्र आहे, प्रणाम. आणि मग सगळे म्हणाले, इतकी सुंदर, इतकी सुंदर आहे, पण हिला डोळे नाहीत. ही डोळे उघडत नाही, म्हणजे निश्चितच काय असणार, ही अंध बालिका असेल. चर्चा सुरू झाली. हं? इतकं सौंदर्य दिलंय खरं, पण ज्यांनी हिला बनवलंय त्यांनी हिला डोळे का दिले नसतील बरं? काय असेल असं बरं? काय कुडं कुडं उलगडत नव्हतं. वृषभानू राजा आणि कीर्तिदा एकीकडं आनंदाच्या सागरात डुंबलेले होते, पण दुसरीकडं थोडं दुःखही होतं की इतकी सुंदर आहे, पण ती दिसत नाही तिला. आणि हा हा म्हणता म्हणता सगळीकडं बातमी पसरली. हं. आणि नंद महाराज आणि यशोदामाई यांनाही कळलं. जसं नंद महाराजांनी
नाही सॉरी, यशोदा माता यांनाही कळलं की इकडच्या ह्यांना मुलगी झालेली आहे. आणि त्याची फार चांगली ओळख होती. कीर्तिदा आणि यशोदा माता यांची दोघांची खूप खूप मैत्रिणी होत्या, मैत्रिणी होत्या चांगल्या दोघी. त्या दोघं आले. आणि नंद महाराज आणि एक वृषभानराजा बोलत होते. आणि यशोदामाई आणि कीर्ती त्यांचं बोलणं चालत असताना कृष्ण सोबत आलेच होते. कृष्ण इकडे इकडे फिरू लागले. आणि त्यांना माहिती ज्या कुठल्या पाळण्यात राधारणी आहे त्यांना कळलं ते. तिथे पोचले. आणि छोटेच होते. आणि असं वर करून त्याचं पाय टाच असं उंच उंच बघू लागले त्या पाळण्यामध्ये. आणि पाळण्यात पाहिलं तर राधाराणी तिथं डोळे मिटून तिथं पोहडलेली होती. अतिशय सुंदर. कारण भगवंताच्या इच्छेनंच दोघं जण गोलोक वृंदावनात या भूतलावरच्या वृंदावनामध्ये इथं लीला करण्यासाठी विशेष आपल्यासारख्या बद्ध जीवांना आपल्याकडे आकर्षित करून या भौतिक जगातल्या हा, दुःखातनं चक्रातनं सोडून आपलं प्रेम देण्यासाठी ते आलेले. आणि मग जेव्हा तिनं पाहिलं तिथं, कृष्णाने असं डोकावून पाहिलं. आणि राधाणीनं काय तिला माहित आहे, राधाणीनं तिला सुगंध सुगंध कळला. हा सुगंध जो आहे, हा सुगंध दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून हा कृष्णाचाच आहे. माझ्या श्यामसुंदरचा सुगंध आहे. आणि साक्षात श्यामसुंदर इथं आलेले आहेत मला भेटण्यासाठी. आणि तिने काय केलं मग, आपले डोळे लगेच उघडले. आणि उघडतात हे पहिल्यांदा भेट झाली त्यांची या भूतलावर लीला करताना. राधाने दाखवून दिलं की या डोळ्याचा खरा उपयोग आहे कशासाठी, कृष्णाला डोळे भरून पाहण्यासाठी. हा. बरेच आपण या डोळ्यांनी काय काय पाहिले आतापर्यंत. आणि खरं तर पाहावं कोणाला, भगवंताला पाहावं, त्यांच्या भक्तांना पाहावं. हं? भगवंत म्हणजे हे शरीर आपलं त्यांच्या ते भगवंताच्या मालकीच आहे. मग त्यांच्यासाठीच आपल्याला वापरायचं ते दाखवून दिलं राधाने. आणि मग अशी राधाराणी म्हणते ती भेट झाली. आणि मग एकदा असं झालं होतं, राधानी लहान असतानाच, मी ते सांगतोय आपल्याला नंतर थोडं फरक वगैरे. पण थोडं लीला पण सांगतो आणि थोडं तत्व दोन्ही सांगतो. मी नुसतं तत्व सांगत गेलं तर ऑलरेडी आता आपले म्हणजे ऑफ आहेत. आणि मग अजूनच ते आपल्याला वाटणार की आता काय बाबा भरपूर कंटाळवाणं वाटेल. असं झालं, राधाने खेळत असताना इथं आले दुर्वास मुनी. आता दुर्वास मुनीचं नाव ऐकलं आपल्या लक्षात, दुर्वास मुनी कसं आहे एकदम, पुढं काय झालं गडबड झाली, झालं कुठं थोडी माशी शिंकली, झालं यांचा क्रोध अनावर होणार. आले तिथं तर राधाने सगळ्या सगळे पळून गेले तिथनं. पण राधाने थांबली होती, छोटी फार बरं का. थांबली तिथं, थांबली आणि तिनं काय केलं, राधाणीनं थांबली. आणि तिनं प्रणाम केला दुर्वास मुनीनं. आणि दुर्वास मुनीने जेव्हा तिचं अप्रतिम सौंदर्य पाहिलं त्यांच्या लक्षात आलं ही काय साधारण मुलगी नसेल बाबा, एवढी सुंदर आणि एवढं तेजस्वी. या भूलोकातली तर या लौकिक जगातली तर वाटत नाही, ही अलौकिक आहे लक्षात आलं त्यांच्या. मोठी योगी होती. तर तिनं त्यांना बसायला आसन दिलं, त्यांना खूप सुंदर ते तिला अगदी हात जोडले. तर दुर्वास मुनी एवढे प्रसन्न झाले. ते म्हणाले की हे बालिके, तुझ्या सेवेने मी खूप संतुष्ट झालो, पण माझी इच्छा आहे की मला काहीतरी भोजन बनव, मला सुंदर खीर खायची आहे म्हणजे तुझ्या आज तू खीर बनव. ती लगेच हात केली. हा, तिने सांगितलं कीर्तीदार आपल्या आईला सांगितलं, आई असं असं ते दुर्वास मुनी आलेत आणि त्यांना मला खीर सगळं मग साहित्य गोळा केलं. हा, ती तांदळाची खीर बनवायची, दूध आहे, तांदूळ आहे, मग सगळं बरे सुंदर जे सुगंधी द्रव्य, कापूर आहे, वेलची, सगळं सगळं तिनं आणलं, तिथलं घरात होतं आणलं. आणि सुंदर खीर बनवली. आणि जी खीर जेव्हा ती दुर्वास मुनी इतक्या आनंदानं आदरानं, मग राधारणी ही साक्षात भगवान श्रीकृष्णांची अंतरंग शक्ती आहे, त्यांच्यातून प्रकट झालेली आहे. मग दुर्वास मुनी का आपण त्याच्याकडे काहीच नाहीये. पण राधारणीमध्ये खरं तर इतकी स्वाभाविक नम्रता आहे. हं? इतकी शालीनता आहे. तिनं ते भरलेलं जे पात्र होतं, सुंदर असं पात्र दुर्वास मुनीने देव केलं. ते आपण कृपा करून ग्रहण कराय. पण दुर्वास मुनीने जेव्हा पहिल्यांदा चाखली ती खीर, ओळखलं की खरंच हे स्वर्गातल्या अमृताला सुद्धा फिकं पाडणारं अशी याची चव आहे, असा स्वाद आहे याचा. आणि लगेच ओळखलं की त्यांचं मन असं हृदयामध्ये खूप आनंदाच्या लहरी उठू लागले. साक्षात राधाणीनं बनवलेलं खीर खाणं हे काय साधारण गोष्ट थोडीच आहे. मग त्यांना ते म्हणा, त्यांनी मला लगेच लक्षात आलं ही साक्षात कोण आहे, हे गोलोकेश्वरी ही राधारणी तिथं आलेली आहे. आणि माझं अहोभाग्य की मला तिच्या हातची बनवलेली खीर आपल्याला मला खायला मिळाली. पण आपण ऐकलंय काय गोष्ट, प्रभुपाद म्हणतात
इस्कॉनमध्ये आपण जे काही पदार्थ बनवून श्रीकृष्णांना अर्पण करतो, ते किचन म्हणजे कोणाचं किचन आहे? ते स्वयंपाकघर आहे राधाराणीचं. राधाराणीच किचन म्हणतात. त्यामुळे आपण स्वयंपाकघरात जे बनवतो ते खरं तर आपण बनवतो अहंकार ठेवायचा नाही, मी किती बनवलं नाही. हे राधाराणी आपल्याकडनं बनवून घेते किंवा राधाराणीच कृपा करते ते बनवण्यासाठी, जेणेकरून ते कृष्णाला अर्पण करता यावं. म्हणून ते किचन राधाराणीच किचन आहे. त्यामुळे त्या किचनमध्ये जाताना आपण फार पावित्र्यानं ते किचनमध्ये वावरणं आवश्यक आहे. जेणेकरून इथं बनणारं सगळं कोणाला अर्पण होणार आहे? कृष्ण स्वीकार करणार त्याच्यामध्ये त्याचा. दुर्वासुनी म्हणाली, हे बालिके, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाले, मी तुला वर देतोय आता. अर्थात दुर्वासमुनी काय वर देणार राधाणीला, पण ती भगवंताची योजना लिहिला राधाणीचा महिमा वाढवण्यासाठी. दुर्वासमुनी म्हणाले, हे बालिके, तू इतकं सुंदर स्वादिष्ट ही बनवली खीर, अमृत पण याला फिकं पडेल, तर माझं असं तुला वरदान आहे की जे काही तू बनवशील ते अमृतही फिकं पडेल त्याला, असं चविष्ट होईल. आणि दुसरं सांगितलं की जो कोणी तुझ्या हातचं बनवलं खाईल, तो कधी आजारी पडणार नाही, कधी काही त्याला कुठला त्रास होणार नाही, असं हे वरदान घेऊन निघून गेले दुरासून. मग हे कळलं यशोदा मातेला की म्हणे इथं काय झालेलं आहे. हा वरदान मिळालं म्हटलं, राधाणीला ती बोलू लागली यशोदा माता की माझ्या घरी ये, तू बनव, कृष्ण खाऊ दे, आणि कृष्णा ते खाल्ल्यामुळे काय होईल, त्याला चांगलं चविष्ट खायला मिळेल, त्याचबरोबर आजारी पडणार नाही माझा कृष्ण. कृष्ण कसं आजारी पडतील? पण ती यशोदा माझा जो वात्सल्य भाव आहे, ती पुत्रवत प्रेम आहे, तिचं स्नेह आहे यशोदा मातेचं कृष्णाविषयी, शुद्ध प्रेम आहे, शुद्ध वात्सल्य आहे. आणि ते नेहमीच त्या आईच्या भूमिकेत आहे ती. भगवंताचे कोणी आईवडील नाही, भगवंत सर्वांचे आईवडील आहेत. पण जेव्हा काही जीवांना वाटतं की मला कृष्णाचं माझ्या मुलासारखं मला प्रेम करायचंय, मला त्याला स्तनपान करायचंय, मला त्याला आंघोळ घालायची, कपडे घालायचे, अलंकार करायचे, असा भाव जेव्हा होतो एखाद्या जीवांचा, ते कोणीच यशोदा माता आणि नंद महाराज, मग त्यांना ते शाश्वत स्थान मिळालं वात्सल्य रसाचा आदान प्रदान करण्यासाठी कृष्णाशी. आणि कृष्ण पण त्यांच्यापुढं लहान मुलासारखं लिहिला करतो, भले आहे ते आनंद कोणी प्रमाण नाही, पण ते बघतात की आता वात्सल्य रसाचं आदान प्रदान करण्यासाठी ते अगदी बालकासारखंच राहत त्यांच्यापुढं. मग ते जाऊन ते बनवायची. आता मुद्दा बघ कसा आहे की राधा आणि कृष्ण यांचं जे प्रेम आहे, हे प्रेम भौतिक नाही. त्याचं आपण भौतिकमध्ये प्रेम 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 शब्द खूप वापरतो आपण. खरं तर प्रेम आणि काम दोन जमीन अस्मानच्या फरक असलेल्या गोष्टी आहेत दोन्ही. आता काम म्हणजे काय? एक त्याच्या आधी एक श्लोक सांगतो. चैतन्य चरितामृत नावाचा ग्रंथ आहे, जो श्रील कृष्णास कवरेज गोस्वामी ते म्हणतात, आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बली काम, कृष्णेंद्रिय प्रीतीच्या धरे प्रेमनाम. ते म्हणतात, स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी जे कार्य केलं जातं त्याला काम किंवा कामना असं म्हटलं जातं. आणि त्या विपरीत त्या उलट कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा, श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी केलं जाणारं कार्य आहे त्याला म्हणतात प्रेम. आणि राधाराणी तिच्या डोक्यात दुसरं काही नाही, फक्त कृष्ण कसे प्रसन्न होतील, स्वतःच काही तिचा विचारच नाही, फक्त कृष्णाला प्रसन्न करणं हेच कार्य तिचं. एकदा काय झालं की राधाराणी सतत कृष्णाचं चिंतन करत असते, कृष्णाच्या दुसरं काही तर ध्यासच नाही. तिचं जगणं किंवा जे काही प्रत्येक श्वास तिचा कृष्णासाठी आहे. कारण ते आहेच कृष्णाची शक्तीच आहे, आल्हादिनी शक्ती आहे. ते कृष्णाला आनंद देण्याशिवाय दुसरं तिला काहीच काही सुचत नाही. स्वतःच्या आनंदात तिला विचार पण नाही, फक्त कृष्ण प्रसन्न झाले बस, दुसरं काही तिला आता नकोय. मग अशी राधा काय करते की एकदा काय झालं, अशी घटना घटित लिहिलं आहे की कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्ण जेव्हा आले, ते आता युद्धाच्या आधी बरं का, त्या युद्धाच्या वेळी नाही, सूर्यग्रहणाच्या निमित्तानं आलेले कृष्ण आले ते. परत रुक्मिणी, सत्यभामा किंवा ज्या सगळ्या राण्या, रोहिणी, जी बलरामाची आई रोहिणी मावता तिथं राहत होती त्यावेळेला, आणि सगळे आले. आणि मग त्यावेळेला मी इकडं नारदमुनीने पण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की त्या ब्रजवासियांना, वृंदावनासियांना, या राधा आणि गोपीनं, की कृष्ण ते इथे येत नाहीत ना, खूप दिवस झाले येतो येतो म्हणून पण आलेच नाहीत ना, मग ठीक आहे, ते नाही आले तर तुम्ही तर जाऊ शकता ना, कुरुक्षेत्र फार जवळच आहे, दूर नाही, तिथं जा आम्हाला भेटायला. अरे म्हणजे चांगली गोष्ट आहे, गेले तिथं. मग त्याचं बोलणं झालं वगैरे वगैरे, त्या भरपूर लिहिलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग झालं काय, अशी घटना घडली की रात्रीच्या वेळा रुक्मिणी
श्रीकृष्णाने चरण दाबत असताना काय झालं, त्यांच्या एक लक्षात आलं रुक्मिणीच्या. रुक्मिणी म्हणाली की तुम्ही असं दिवसभर कुठं असं काही उन्हात भटकलाय किंवा असं काही दिसत नाही. मग तुम्ही तुमच्या पायाला फोड कशी दिसतात बरं? फोड कशामुळे आले? तर कृष्ण भगवंत आहेत, त्यांच्या पायाला फोड काही येणार नाही, पण ते लीला करतायत भगवंत. ते फोड कसे आले? मग कृष्ण म्हणतात रुक्मिणीला, हे रुक्मिणी, तुला एक विचारू का? म्हणजे काय? मला असं विचारायचं तुला की तू हे जे काही म्हणजे इथं फोड आले विचारतेस ना त्याच्याविषयी मला, की तू राधेला भेटली होतीस का? राधाण्याला भेटली होतीस? रुक्मिणी, हो, तुम्हाला कसं कळलं? तेच मी विचारते तुला, तू भेटलीच ना? हो. मग तू काय झालं म्हणे, पुढं काय भेटल्यावर काय झालं? हो म्हणे, मी तिला गरम दूध दिलं होतं म्हणे, ग्लास भरून अगदी गरम, सुगंधी, केशरयुक्त, अतिशय स्वादिष्ट असं खास. मी का तिच्याविषयी खूप ऐकलं होतं राधेविषयी, मी पाहिलं नव्हतं आणि पाहिलं, मला वाटलं की आपण तिला काहीतरी द्यावं. ते गरम दूध दिलं. अच्छा, पुढं काय झालं? पुढं काय झालं? मग तिनं गरम दूध दिल्यावर हं, मी जेव्हा तिच्या लक्षात आलं की रुक्मिणीने मला हं, म्हणजे गरम दूध दिलं, तिने काय केलं मग? कुठल्या भावाने घेतलं की हे दूध गेलं, कृष्ण प्रसन्न होतील माझ्यावर, या भावाने तिनं आहे तसंच गरम पिऊन टाकलं दूध. कृष्ण म्हटले, कळलं मला. रुक्मिणी म्हणजे काय कळलं तुम्हाला? तिनं दूध पिलं आणि तुम्हाला काय कळलं? हे पाय थोडा देतो मग. आहे संबंध आहे. कसा संबंध आहे? कारण ती तिच्या हृदयामध्ये निरंतर माझ्या चरणकमलांचं चिंतन करत असते. निरंतर माझ्या चरणाचे तुळशी अर्पण केलेले आहेत. हं? तर ते सगळं ती चिंतन करते नेहमी राधाराणी. त्यामुळं जेव्हा तू गरम दूध तिला दिलंस, तिनं तुला नाखुश करू नये म्हणून तुझ्या समोरच ते पिऊन तुला एक म्हणजे एक सन्मान द्यावा. नाहीतर असं करू शकलेस ती, तुम्ही जा, मी पिते नंतर. मग तेवढं तिला बरं वाटलं आणि मग तुझ्या उपस्थितीच त्यानं पिलं दूध. आणि ते हृदयामध्ये ती माझ्या चरणात चिंतन करत असल्यामुळं ते नुसतं चिंतन नाही, खरंच माझे चरण ती जेव्हा चिंतन करते ते खरंच माझे चरण तिथं असतात. त्यामुळं ते चरण भाजले, तळवे भाजले मग दूध पिताना. आणि म्हणून हे फोड आले पायावर. असा ना म्हणजे राधा कृष्ण हे ह्याला म्हणजे हे प्रेम, हे प्रेम आहे, प्रेम. हं? तर त्या बदल्यात ती काय, राधा आणि किंवा गोपी आहेत, त्या कृष्णाला म्हणतात की आम्ही कशात म्हणे, अशुल्क दासिका. आम्ही तुमच्यावर जे निस्सीम प्रेम करतो, निस्वार्थ प्रेम करतो, त्या बदल्यात आम्ही काय अपेक्षा करू? आम्हाला काही नकोय. आम्हाला काय हवं तर हेच हवंय की आम्हाला तुम्हाला संतुष्ट करता येईल. आम्हाला त्या बदल्यात दुसरं काही नकोय. हे निस्वार्थ प्रेम आहे. हं? आणि भौतिक जगात कसं आहे? काम आहे का बरं? कारण एक मुलांना इंद्रियांना कसं संतुष्ट करू आपण, बाह्य शरीराला कसं संतुष्ट करू, याच्यासाठीच मग ते जवळ येतात वगैरे. आणि त्यात काही अडथळे आले मग दूर होतात. हे भौतिक जगातलं प्रेम, किंवा त्याला प्रेम न म्हणता काम आहे खरं तर, पण त्याला प्रेमच वापराय, कारण भौतिक जगात काम आणि प्रेमात अंतर माहित नाही. त्यांना वाटतं प्रेम म्हणजे तेच एकच आहे. पण नाही, आध्यात्मिक जगात आहे ते प्रेम आहे. आणि त्याचा विकृत प्रतिबिंब काय होतंय? कामाच्या रूपात येते. म्हणून आध्यात्मिक जगात सरळ झाड आहे आणि भौतिक जगामध्ये काय म्हणजे उलटं झाड. जसं आपण एका नदीच्या किंवा तळ्याच्या काठी जातो, तिथं आपण पाहतो एक झाड जर असेल, वृक्ष असेल, तर पाण्यात पण दिसतो ना वृक्ष कसा दिसतो? उलटा दिसतो. म्हणजे झाड जर उलटं झालं दिसतं खाली, उलटं करत नाही, उलटं दिसतंय. तसंच भौतिक जग म्हणजे आध्यात्मिक असलेलं ते खरं सरळ झाड आहे. नाही तसं पण उदाहरण म्हणून काढण्यासाठी, तिथे जे सरळ झाड आहे ते इथं प्रतिबिंब रूपानं उलटं दिसतं. याचा अर्थ असा आहे की तिथं जे दिव्य स्वरूपात आहे, आध्यात्मिक आहे, इथं सगळं भौतिक रूपात येतं. तिथं कसं राधारणीवर कृष्ण जे प्रेम करतात किंवा त्यांचं प्रेम आहे, हं, हे बाह्य दृष्टीचा पती आहे, पण पती पण तो भगवंताचा एक छाया आहे. पण ते जे त्यांचं जे परकीय रस आहे, ते जे आस्वाद घेणं आहे, तिथं दिव्य आहे. पण इथं ते भौतिक जगामध्ये निंद्य समजलं जातं की अरे म्हणे इथं कसं काय, हा तुझा पती आहे म्हणे, म्हणे हे कसं काय चालतंय यांचं. हं? पण ते आपण इथलं नियम तिथं लागू करू शकत नाही. किंवा तिथं जो क्रोध येतो, राधानी क्रोधित किंवा ती रुसते, तिथला रुसवा आणि इथला रुसवा आणि फुगवा काय म्हणतात ते वेगळं आहे. तिथल्या रुसव्यामुळे कृष्ण खूप प्रसन्न होतात, अजून अजून खुश होतात. हं. तर इथं नाही, इथं कोणी रुसलं बिसलं तर रुसवा फुगवा दूर करताना नाकीनून येतं. पण तिथं तसं नाही, सगळं दिव्य स्तरावर आहे. हं. आणि म्हणून कृष्ण त्यांना बाहेरनं आनंद लुटत नाही, त्यांचीच तर ती शक्ती आहे, त्यांचंच घर, घरचीच वस्तू आहे आपली. आणि समजा मी माझ्या घरात मी काहीतरी खात बसलोय, कोणी काय म्हटलं तर
काय चोरी करतोय बा, आपल्याला कसं वाटेल? अरे कशात चोरी बाबा? अरे माझ्या घरातलं मी खातोय, कशात चोरी? त्यामुळे कृष्णाला कोणी म्हटलं हे काय राधा आणि काय गोपीनाथ फिरतात, अरे काय तुम्हाला बोलायचा प्रश्नच कुठे आहे? ते माझे ते सगळे माझाच विस्तार आहे. माझ्यापासून प्रकट झालेले आहेत. हं? तर त्यामुळं त्यांच्यावर भगवंत आनंद लुटतात, ते त्याचा उद्देशच आहे की त्याच्यामध्ये भगवंत प्रेम आहे त्याच्यामध्ये. खरं प्रेम आहे, तसं काम नाही. आणि बरं, असा एक मुद्दा प्रश्न निघतो, बऱ्याच वेळा चर्चा होते, की श्रीमद भागवत आहे, भागवत ग्रंथ, जो गीता भागवत म्हणतो ना, त्या भागवतामध्ये काय केलेलं आहे? त्या भागवत ग्रंथामध्ये अं, बरेच सगळं लीला भरपूर आहेत, कृष्णाच्या बऱ्याच लीला आहेत, गोपींचं सगळं दिलेलं आहे. कृष्णाचे मित्र, सवंगडी, यशोदा माता, आनंद महाराज सगळं दिलंय, पण त्या राधारणीचं नाव दिलेलं नाही. पण बरेच जण म्हणतात, अहो तुम्ही म्हणता एवढं तुमचा भागवत ग्रंथ मोठा आहे, बरं ठीक आहे, गीतेच्या वेळेला वेळ कमी होता, युद्धभूमी होती कुरुक्षेत्र, आणि मग तिथं त्या ठिकाणी कृष्ण अर्जुनाला उपदेश करत होते, आणि वेळही कमी असताना बरोबर आहे राधाणीचं नाव घेतलं नाही, बरं समजू शकतो. पण त्या भागवतामध्ये जगामध्ये गोपी आणि सगळं लिहिलं असून सुद्धा राधाणीचं नाव येतात, राधाणी नाहीच आहे. झालं, त्यांचा निष्कर्ष तयार झाला. पण त्यांना माहित नाही की भागवत कोणी कोणाला सांगितलं बरं? व्यास मुनींचे पुत्र शुकदेव गोस्वामींनी कोणाला सांगितलं? त्यांच्या मुलांनी. बरोबर, शुकदेव गोस्वामी म्हणजे व्यास मुनींचे पुत्र शुकदेव गोस्वामी, त्यांनी सांगितलं परीक्षित महाराज, जो अर्जुनाचा नातू, हम्म, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, त्या परीक्षित महाराजांना सांगितलं 7 दिवस 7 रात्रीमध्ये भागवत शुकदेव गोस्वामींनी. ते शुकदेव म्हणजे कोण? शुक म्हणजे माहिती तुम्हाला? शुक, शुक म्हणजे असं शुक नाही. शुक म्हणजे शुकदेव, किंवा शुक म्हणजे पोपट, पोपटाला म्हणतो आपण शुक. शुक सारिका म्हणजे पोपट आणि मैना म्हणतो ना. तर तो पोपट आहे. तर राधारणीचा एक प्रिय पोपट पण इथला एक पोपट, दिव्य पोपट पण का, भौतिक नाही पोपट, त्याचं शरीर पण दिव्य आहे, कारण त्या पोपटाच्या रूपात तो सेवा करतो राधारणीची. तर ते जे दिव्य पोपट आहे, तर राधारणींची इच्छा झाली की या भूतलावरती काय झालं पाहिजे, हे जे दिव्य लीला आहेत आमच्या, किंवा श्रीकृष्णाने घेतलेले विविध अवतार आहेत, ते सर्वांना कळत म्हणून त्यांनी काय केलं मग, ते सांगणार कोण या भौतिक कोणाला माहित तरी कोणाला आहे. मग आपल्या प्रिय पोपटात त्याने काय केलं, या भूतलावर पाठवलं. कसं पाठवलं माहिती का? जेव्हा म्हणजे शिव आणि पार्वती मध्ये शिवजी या भागवत कथा सांगत होते कुणाला? पार्वतीला. आणि ते पोपट म्हणजे ते शिवदेव गोस्वामी बसलेले होते तिथं, पोपटाच्या रूपात होते अजून. आणि ते ऐकत होते कथा, कारण शिवजी काय साधारण वैष्णव आहेत, ते त्यांना रासलीलेमध्ये पण ते प्रवेश करू शकतो गोपी म्हणून. त्याला गोपेश्वर महादेव पण म्हणतात ना, शिवजींना. तर ते सगळं फार गोपनीय कथा सांगत होते पार्वतीला. आणि पार्वती ऐकतात, तर थोडी झोप लागली, आणि ते हु हु म्हणतात थोडं झोप लागली. ते हु हु म्हणणं बंद झालं, पण ते हु कोण म्हणू लागलं दुसरं? ते पोपट हु हु म्हणू लागलं. नंतर शिवजीने सहज पाहिलं, पार्वतीला तर झोप लागलेली आहे, आणि हो हा कोण म्हणताय बरं? अरे पोपट म्हणतोय. मग त्याला काही त्रिशूल घेऊन धावले. एवढं गोपनीय रहस्य भागवताचं मी तसं सर्वांना सांगणार नव्हतो, फक्त पार्वती जर सांगत होती ती योग्य आहे म्हणून. आणि पोपट कसं मध्ये आलं म्हणून ते धावले. तर नेमकं त्या झालं, व्यासमुनीची जी पत्नी होती, तिनं जांभई देण्याचं तोंड उघडलं होतं, त्याचबरोबर मध्ये तोंडात प्रवेश केला ते पोपटानं. आणि तेच झाले मग शिवदेव गोस्वामी, म्हणजे राधांचे प्रिय पोपट आहेत. नुसतं राधा जरी म्हटलं, त्यांच्या डोळ्यातनं एवढं अश्रू व्हावं लागतं, एवढं आनंदाने भाव विभोर होऊन जातं शरीर त्यांचं, थरथर कापू लागतं, सात्विकार प्रकट होता. आणि अशा स्थितीमध्ये जर त्या शुकदेव गोस्वामींनी त्या 7 दिवस 7 रात्रीची कथा चालली होती, राजे महाराजे ऋषी सगळेच होते तिथं, आणि वेळ कमी होता, आणि त्यावेळेला जर त्यांनी राधांचं डायरेक्ट नाव घेतलं असतं, आणि पूर्ण ते मूर्छित जर झाले असते ते भाव भरून, तर ती कथा सांगायला काय झालं नसतं मग, वेळ मिळाला नसता. आणि परीक्षित महाराजांकडे केवळ 7च दिवस होते. आणि जर भावविभोर झाले असते, तर काही नवखे लोक त्यांना वाटलं असतं, हे काय प्रवचन करणारा काय बेशुद्ध काय पडतो, काय चाललंय व्हायचं, रडतोय काय, कापतोय काय, त्यांना कळलं नसतं. म्हणून तिने आवरून धरलं, प्रत्यक्ष राधाणीचं नाव घेतलं, पण तरी पण त्यांना राहावलं नाही. त्याने अप्रत्यक्ष तिनं राधेचं नाव घेतलं, त्याच्यामध्ये डायरेक्ट राधा म्हटलं त्यांना ते हे झालं असतं, म्हणून त्याने मग अप्रत्यक्ष नाव घेतलं. कधी घेतलं ना? जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सर्व गोपींना बासरी वाजून बोलून घेतली, वेणुवादन केलं. आपलं कसं होतं बघा,
आपल्याला एखाद्या घरामध्ये कुठं हाक मारली, ज्याच्या नावानं हाक मारली त्याला ऐकू येतच, पण जवळपास त्याला नाही ऐकू येत. त्यात पण तिथं तसं नाहीये. जेव्हा कृष्ण बासरी वाजवतात, ज्यांच्यासाठी वाजवतात त्यांनाच ऐकू येतं. कारण ज्या पूर्ण शुद्ध स्वरात पोहोचलेल्या आहेत, ज्या पूर्णपणे कृष्णाशिवाय दुसरं कोणी नाही माझं, त्यांनाच बोलत कृष्ण बोलवलं त्यांना. त्या सगळ्या पोहोचल्या तिथं. आणि कृष्णाने आधी सांगितलं स्त्री धर्म वगैरे असं परपुरुषाकडे येणं चांगलं नाही वगैरे सांगितलं. कारण त्यांनी हा उपदेश या भौतिक जगातल्या स्त्रियांसाठी सांगितला. त्यांना माहिती आहे गोपीचा स्तर वेगळा आहे म्हणून. त्या परकीय रसामध्ये आणि आध्यात्मिक जगातले ते भौतिक जगातल्या कथा नाही त्या. तर मग सांगितलं नंतर, नंतर त्यांचा स्वीकार केला वगैरे झालं. आणि ते लीला करता करता काय झालं, अचानक त्यांना थोडं असं वाटलं, बघा आम्ही किती श्रेष्ठ आहोत, कृष्ण आमच्या बरोबर आहे. कारण कृष्ण प्रत्येक गोपीवर होते ना की. पण तो अहंकार काही भौतिक जगातला अहंकार नाही, तो पण दिव्यच आहे की सगळं. मग कृष्णाने विचार चला मी थोडं दूर होतो, जेणेकरून याला लक्षात येईल कृष्ण गेल्यावर कसं ते होईल म्हणून. कृष्ण अदृश्य झालं. मग याने कृष्णाची खूप आठवण, हे महत्वाचं आहे बरं का, लक्षात येईल. कृष्ण जाण्याचं एक कारण म्हणजे काय, अहंकार हे मुख्य कारण नाही. मुख्य कारण आहे की जवळ असल्यावर कधी कधी थोडं हे राहतंय आणि दूर गेले की अजून आठवण येते, त्यासाठी ते विरह वाढवण्यासाठी. मग कृष्ण निघून गेले तिथनं. गोपी शोधू लागले. शोधता शोध त्यांना दिसलं की अरे म्हणे कृष्णाचे पाऊल दिसतात आणि अजून दोन पाऊल दिसतात कोणीतरी. लक्षात आलं ही म्हणे त्या विशेष गोपीचे आहेत. हम्म. आणि नंतर काय केलं मग कृष्णानं, त्या आणि थोड्या वेळाने बघितलं ते ते दोन पावलं अदृश्य झाले. आणि नंतर पुढं दिसलं की पुढं दोन पावलं कृष्णच दिसली, पण दोन पावलं थोडी दबलेली दिसली. आणि थोड्या वेळा लक्षात आलं की अं, कृष्ण पण पावलं दिसली त्यांनी अदृश्य झाले दिसलं. आणि राधा तिथं बसलेली दिसली त्यांना. त्याच्या आधी ते म्हणतात की हा शिवदेव गोस्वामी म्हणतात, आता कशात वापरतो बघा, त्या विशेष गोपीविषयी काय सांगितलं बघा, की काय म्हटलं, त्या विशेष गोपीला हे जे कृष्ण आहेत कसे म्हणजे भगवान ते साक्षात, ते घेऊन गेले एकांतामध्ये. आणि तिच्यावर विशेष प्रेम होतं त्यांचं. असं सांगतात ते ना, शब्द कसा वापरतो बघा. तर श्लोक असा आहे भागवतातला 10व्या स्कंदामध्ये म्हणतात, अनयाराधितो नूनम भगवान हरिरीश्वर यन्न विहाय गोविंद प्रीतो या मनद्र. म्हणतात अनयाराध आदितो, अनया आराधितो म्हणजे आराधना करणारी कोण, राधाच ना. अनया राधितो, राधितो म्हणजे राधाच. जी अनन्य भावनेनं आराधना करणारी ती जी विशेष गोपी होती, हं, ती काय होती म्हणे, ती कोणाबरोबर, भगवान हरी ईश्वर, तो हरी भगवंत आहेत त्यांच्यावर यन्नो विहाय गोविंदा. ती त्या गोविंदावर गेल्याने कसं, प्रीतो या मनत यद्र, एकांतनामध्ये ते काय करू लागले, वार्ता किंवा चर्चा करू लागले. त्यामुळं ती विशेष गोपी आहे. आणि पुढे तिचं वर्णन आलं मग. ती एकटीच थांब उभी होती, ती रडत होती कृष्ण मलाही सोडून गेले म्हणून. आणि मग नंतर ना, मग सगळे एकत्र आले, मग त्यांना मग कृष्णाला प्रार्थना केली, मग ते कृष्ण भेटले वगैरे सगळे गेलाय. मुद्दा हाच आहे, नुकता मी भागवतामध्ये प्रसंग चालला होता, त्यात असं वर्णन येत आहे की जसं आपलं जर प्रतिबिंब आपण आरशात पाहतो की नाही सर्वजण. आता तुम्ही पाहता की नाही माहिती नाही आरशामध्ये, स्वतःला आरशात पाहता ना पण सगळं. आरशाशिवाय चालत नाही काम बरं का. आरसा असतो. पूर्वी कसं असायचं, एकच आरसा घरात आणि सगळे त्या आरशात आपलं तोंड बघायचे. आता काय झालेलं आहे, अगदी पायापासून ते आपल्या डोक्यापर्यंत मोठा आरसा असतो. हं? तर तर जेव्हा आपण स्वतःला आपल्या आरशात म्हणजे आपल्या प्रतिबिंब पाहतो आरशामध्ये, ते प्रतिबिंब त्याला आपण काही चिडवलं वगैरे केलं, काय काय फार मोठी गोष्ट नाही. त्याला काही चिडवलं तर काय बिघडणार, ते आपणच आहे की तिथे. आता मी आरशात बघू लागलो, आरशात त्या प्रतिबिंबाकडं हे करून गेलं, असं त्याला डिवचू लागलं, हे असं करू. मग ते काय, ते खेळच झाला एका दृष्टीने. अगदी तसंच कृष्ण त्या राधाणी आणि गोपींवर लीला करतात म्हणजे काय, त्यांचंच प्रतिबिंब आहे ते. जणू काय त्यांच्या प्रतिमेवरच खेळतात, त्यामध्ये काही वावगं नाहीये. पण जेव्हा हे तत्व जर ज्यांना माहित नाही त्यांना काय वाटणार, हे कसं काय बरं, रुक्मिणीचं ठीक आहे हो ती पत्नी आहे, म्हणजे राधाणीचं का बरं त्याच्यावर का फिरतात वगैरे, हे कळणार नाही. मग ते जाणून घेण्यासाठी या तत्वामध्ये प्रवेश करणं आवश्यक आहे. अर्थात आजचा जो आहे काय प्रवचन, हे फार खोलातलं मी दिलेलं नाही, असं वरवरच सांगितलेलं. तसं जर खोलात सांगितलं तर अजून म्हणजे ते उलगडलं असतं, पण आपला आजच्या क्लासचा कालावधी तेवढा मोठा नाही.
कधी या विषयावर जर बोलायचं तर पुढं कधी बोलू शकतो भविष्यात कधी. हं. तर अशा रीतीने आपण समजून घेतलं की जी राधारणी आहे ती तिला तिला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण खूप प्रयत्न करतात. अर्थात जे आपण इस्कॉनचे भक्त आहोत, त्यांना गौडीय वैष्णव म्हटलं जातं. तर असं म्हटलेलं आपल्या आचार्यांनी की आपण आपण राधा कृष्णाची युगल आराधना करतो. युगल म्हणजे दोघा नाही, फक्त कृष्ण नाही, राधा कृष्णाची. का करतो बरं? खरं तर ते म्हणतात की आपण आपण राधांचे भक्त आहोत. मग राधांचे भक्त होऊन आपण राधे राधे का म्हणत नाही? इस्कॉनमध्ये तर उद्या राधाष्टमी असल्यामुळे खूप जण म्हणतात राधे राधे. पण एरवी राधे राधे असं का म्हणत नाहीत बरं? हं? खरं तर आपण राधे राधे का म्हणत नाही तर आपण राधे राधेने दोघांचं नाव घेतो आपण, फक्त राधेचं नाही. का बरं? कारण राधेचं नाव घेतल्यामुळे कृष्ण प्रसन्न होतील आणि कृष्णाचं नाव घेतलं राधाने प्रसन्न होईल. पण आपण काय करतो? हरे कृष्ण म्हणजे काय माहिती आहे ना आपल्याला? राधांचं एक नाव आहे हरा. हरा म्हणजे जी कृष्णाला पण हरण करून घेते स्वतःकडे, म्हणून ती हरा. आणि तिचं संबोधन जर राधा, समजा राधा नाव एकीचं कोणाचं, आणि हाक मारताना काय म्हणणार? हे राधाने म्हणणार, हे राधे म्हणणार. तसं हरा एक नाव आहे तिचं, हरा. तर हरा हाक मारताना का हराचं त्याला संबोधन म्हणतात. संबोधन म्हणजे हाक मारणं. राधाचं होत आहे राधे, तसं हराचं होतं हरे. पण हरे कृष्ण म्हणजे हे राधारणी, हे कृष्ण मला आपली सेवा घडू द्या. म्हणून आपण म्हणतो ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हे राधारणी, हे कृष्ण, मी जन्म जन्मांतरापासून आपल्यापासून दूर राहून या भौतिक जगातल्याच गोष्टीमध्ये मी सुख शोधत राहिलोय. पण मला खरं सुख तुमच्या भक्तीमध्ये आहे, हे मला कळू द्या. तुमची सेवा, निस्सीम सेवा, निस्वार्थ सेवा मला कळू द्या. हं? असा भाव ठेवून आपण काय करायचंय? आता हरे कृष्ण महामंत्र म्हटला तर अशी आपल्या जीवनामध्ये एक वेळ येईल, एक असं घटना होईल किंवा आपल्याला खरंच राधांचं आणि कृष्णाचं खरं दर्शन घडू शकेल. हं? पण असं दर्शन घडण्याची आपली योग्यता नाही खरं. पण आपण त्यांची सेवा करता तर एक वेळ अशी येणार की निश्चित आपल्याला ते त्यांची प्राप्ती होईल, त्यांची भक्ती, त्या भक्तीच्या प्रभावामुळे अर्थात भक्ती केल्यामुळे. आणि मी सुरुवातीला सांगितलं कृष्ण हे चोर आहेत, पण ते दिव्य चोरी करतात, ते भौतिक नाही. आणि राधाराणी ही त्यांचीच अंतरंग शक्ती आहे. त्यांच्यातून प्रकट झालेली एक शब्द वापरला मी, आल्हादिनी शक्ती, किंवा आल्हादिनी म्हणतात, किंवा नुसतं शॉर्टमध्ये ल्हादिनी म्हणतात, ल्हादिनी शक्ती. हं? आपण ल्हा म्हणायला सुरुवात, पहिलं अक्षर ल्हा म्हणायचं अवघड होतं, ल्हादिनी. पण आल्हादिनी सोपं वाटतं. पण आल्हादिनी म्हणजेच ल्हादिनी, हे आल्हाद म्हणजे आपण जेव्हा नरसिंह आरती म्हटली जाते इस्कॉनमध्ये, तर काय म्हणतो आपण? नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद लाद दाईने. म्हणजे प्रल्हाद लाद म्हणजे भगवंत नरसिंह एवढे प्रसन्न झाले त्या प्रल्हादावरती. सगळे देवता आले, सगळे आले, सगळे अगदी ब्रह्मदेव एवढी लक्ष्मी सुद्धा आली. पण एवढ्या क्रोधामध्ये होते नरसिंह भगवंत, ते शांत नाही झाले. मग त्यावर काय झालं माहिती? प्रल्हाद पोचले. भगवंत प्रल्हादला चाटू काय लागले, मांडीवर काय घेतलं, किती त्याला जवळ घेतलं, अगदी लहान बाळाला जसं कडेवर घेतो की नाही आपण, असं खांद्यावर ठेवलं. म्हणजे त्या प्रल्हादाला तर म्हणजे भक्त भगवंताला आनंद देत असतो आणि भगवंत पण चढावट लागली असते दोघांची. भक्त भगवंताला खुश करू इच्छितो आणि भगवंत म्हणतात, अरे तू माझा भक्त आहे, तू माझी एवढीच आहे, मी तुला खुश करेन, मी तुला प्रसन्न करेन. तर अशा रीतीनं हे राधाकृष्णांचं असं दिव्य नातं आहे. हे भौतिक नसून एकदम उच्च स्तरावरचं आहे. याला म्हणतात परकीय रस. परकीय रस याचा अर्थ आहे की परकीय, हं? ज्यांना म्हणजे एकाची विवाहिता पत्नी आहे, पण तिच्यावर तिच्यावर प्रेम करणं, त्याला परकीय रस म्हणतात. पण ते दिव्य स्वरूपात बरं का, मला गोंधळ नाही घालायचा. एकदा असं झालं, प्रभात एक गोष्ट सांगतो. प्रभात म्हणतात एक गोठा होता, गोशाळा होती, आणि काही गायी होते त्याच्यामध्ये. आणि त्या गोशाळेत जवळची जी इमारत, म्हणजे घर, तिथं आग लागली. आग लागल्यामुळे त्या आगीमुळे ते लोक बाहेर निघाले त्या भीतीनं, आणि आपण जळून जाऊ म्हणून. आणि त्या गोठ्यामध्ये काही गाय, त्या पण हिसका देऊन वगैरे निघाल्या. एक गाय मात्र होती, तिला ते निसटता आलं नाही. सारखी आग समोर येते, मग नंतर कोणतरी काढलं. ती खूप घाबरून गेली ती गाय. पण त्याच्यानंतर काय होऊ लागलं, ती गाय, तिला जर काय असं लाल रंगात दिसलं किंवा एखादी स्त्री लाल वस्त्र नेसली दिसली, मग ती काय करते, घाबरून जायची फार.
आणि घाबरून ती काय करत होती, घाबरून जाऊन तिथं ती फार एकदम एकदम घाबरल्यासारखं करायची. तिथं कोणी असं दिसलं लाल रंगाचं किंवा लाल साडी नेसलेली कोणती स्त्री असेल तरी. प्रभा तेच म्हणतात की त्या गायीला ती आग बघितल्यावर ते अगदी लाल रंगाचं कापड दिसलं तर त्यांना तिला आगच वाटत होती. तसं आपलं काय झालेलं आहे, त्या भौतिक जगातल्या आपल्या स्त्रीला पाहिल्यामुळे आपल्याला काय वाटतं की काय झालेलं आहे की ती राधाणी सुद्धा तशीच आपल्या भौतिक जगातली जर एक स्त्री असेल आणि कृष्ण पण असलेच कोणतरी पुरुष असतील, मग काय बिघडलं एवढं असं असं वाटतंय. पण खरंच तसं नाहीये. आणि अजून एक विशेष गोष्ट अशी आहे की कृष्णाने विचार केला, श्रीकृष्णांनी, की राधानचं माझ्यावर एवढं निस्सीम प्रेम आहे आणि मी एवढं म्हणजे एक तर त्यांनी विचार केला, मी सुंदर एवढं सौंदर्य आहे माझं, पण त्या सौंदर्याचं आस्वादन मला करता येत नाही, पण ती राधानी करू शकते. आणि माझ्यावर प्रेम जे माझं प्रेम आहे ते प्रेम प्राप्त करून तिला कितीतरी पटीनं आनंद तिला होतो. आणि त्यामुळं कृष्णाने विचार केला एकदा, हे वर्णन येते श्रील कृष्णास कविराज गोस्वामी लिहिलेले चैतन्य चरितामृत आहे. हा, ती इस्कॉनमध्ये सगळीकडे उपलब्ध आहे. फार सुंदर ग्रंथ आहेत, खूप वेगळे खंड आहेत. त्यात असा उल्लेख आहे, कृष्णाने विचार केला, श्रीराधाया प्रणय महिमा कीदृशो वान्यैव स्वाद्यो येनाद्भुतमधुरिमा कीदृशो वा मदीयः सौख्यं चास्य मदनुभवतः कीदृशं वेति लोभात् तद्भवद् भवद्या समजनी शचिगर्भ सिंधो हरिंदू. कृष्णाने विचार केला, विशेष करून श्रील स्वरूप दामोदर गोस्वामीचे साक्षात ललिता सखीच प्रकट झाले त्या रूपात. ते नेहमी चैतन्य जवळ असायचे. आणि त्यांनी अं, हे श्रील रूप गोस्वामींनी ललित माधव या ग्रंथात दिलेलं आहे. हा जो श्लोक आहे ना, आता लिहिलेला आहे. आणि चैतन्य पण आहे. मग कृष्णानं तीन इच्छा केल्या, तीन इच्छा मनात आल्या. कुठल्या म्हणे, त्याने विचार केला, तर राधाचं प्रेम काय प्रकार आहे, म्हणजे काय तिचं प्रेम आहे. आणि त्याने पाहिलं की माझी रूपमाधुरी काय बरं, की राधाचं प्रेम काय, की जे आस्वादन करते. आणि माझी रूपमाधुरी काय बरं, सर्वश्रेष्ठ प्रेम जे राधाने त्याचं आस्वादन करते. आणि तिसरं म्हणजे मी त्याचं कसं आस्वादन करू शकेन. हे तीन गोष्टी लोभात मुळे त्याच्या लोभ उत्पन्न झाला. हा भौतिक लोभ नाही बरं का, आध्यात्मिक लोभ. त्याने विचार केले, हे सगळं कसं मी कसं समजून घेईल. हा, मी तर म्हणतोय की मला सगळं वर्तमान भूत सगळं मला माहित आहे. हा, पण राधांचं प्रेम मला कुठं माहिती, किंवा त्याचं ते आस्वादन ते मला कुठं माहिती. तर मला ते जाणून घ्यायचं. त्याचा एकच उपाय म्हणजे कुठला, मला तिचा भाव धारण केला पाहिजे. मला राधेसारखं बनलं पाहिजे, तिची कांती आणि तिचा भाव घेऊन. मग तेच कृष्ण बनले, चैतन्य महाप्रभू बनले. 500 वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ जे मायापूर नावाचं ठिकाण, जे इस्कॉनचं मुख्य स्थान आहे संपूर्ण विश्वातलं, त्या ठिकाणी ते प्रकट झाले. आणि त्यांनी मग हे सगळं म्हणजे समजून गेलं, हा ते सारखं ते कृष्ण आहेत. पण राधाने जसं कृष्णाचं स्मरण करते, त्यांचे विराधरात तो त्यांनी भाव प्रदर्शित केला. आणि ते एक झालं, हे कारण. आणि दुसरं बाह्य कारण कुठलं होतं, की हे कलियुगाचा युगधर्म आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या हरे कृष्ण महामंत्राद्वारे सर्व जीवांना पुन्हा एकदा शुद्ध आणि पवित्र म्हणून आपल्या धामात घेऊन जाता यावं. स्वतः तर आस्वादनही करता आणि दोन्ही असंही करून त्यांनी काय केलं, दोन्ही सांगड घातली त्यांनी, कॉम्बिनेशन करून मग सुंदर असं आपल्याला काय प्रदान केलं, आपलं प्रेम, आपली लीला प्रदान करून मग भगवत धामात ते परत फिरले, जेणेकरून आपल्याला तिथे येता यावं म्हणून. तर म्हणून एक लक्षात घ्यायला पाहिजे, एक शेवटची गोष्ट सांगून थांबवतो मी. एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की जो कृष्णाची किंवा राधाकृष्णाची भक्ती करतो, तो असं कधी समजत नाही की हो मी कृष्णाला बघितलंय, राधांना बघितलंय, मी फार मोठा भक्त म्हणून नाही. अहो एवढंच कशाला, चैतन्य महाप्रभूंची अनुयायी जे 6 गोस्वामी म्हटलं जातं, इस्कॉनच्या कुठल्याही मंदिरामध्ये खाली जे गुरु शिष्य परंपरा आहे, त्याच्यामध्ये 6 जण जे उभे आहेत, 6 गोस्वामी, फार महान आचार्य, महान वैष्णव. हं. ते काय करायचे, ते सुद्धा कृष्णाला आणि राधाणीला शोधायचे कुठे आहेत म्हणून. खरं तर ते 24 तास त्यांना बघू शकत होते.
पण त्यांना असं वाटतं कुठं मला तर दिसत नाही, कुठे आहेत कुठे आहेत. मग ते म्हणायचे श्लोक आहेत, षड गोस्वामी अष्टकमला शेवट त्यात ते म्हणायचे, हे राधे ब्रजदेविके च ललिते, हे नंद सुनो कुतः, श्री गोवर्धन कल्पपाद पतले, कालिंदी वन्ये कुतः, घोषन्ताविति सर्वतो ब्रजपुरे, खेदैर्महाविह्वलो, वंदे रूप सनातनौ रघुयुगौ, श्रीजीव गोपालकौ. ते म्हणतात, हे राधाराणी, हे ललिता विशाखा सखीनो, हे कृष्ण, कुठं आहात तुम्ही? तुम्ही त्या यमुनेच्या काठावर जे वन आहे तिथं तर नाही ना? का गोवर्धनच्या पायथ्याशी तिथल्या गुहा आहेत तिथं तुम्ही नाही ना? कुठं आहात कुठं नेमकं? हा, तुम्ही मला कधी दिसाल बरं? तुम्ही भाव विभोर हो. माझं हृदय अंतकण भरून आल्यामुळे कधी एकदा मी तुम्हाला पाहिजे. अर्थात फार उच्च स्तर झाला. आपण हेच लक्षात घ्यायचं की आपण स्वतःला, म्हणजे आपण अजून एबीसी सुरू आहे आपली. एबीसी पासून सुरू करायचं कारण आपण हे राधाकृष्णाचे फार गोपनीय विषय आपण समजून घेताना आपण फार काळजीपूर्वक समजून घ्यायला हवी. आपण ते कुठलं तरी लव्ह स्टोरी सिनेमातली एक स्त्री एक पुरुष आहे, मग ते त्याला भेटू देत नाही, त्यामध्ये काहीतरी प्रयत्न होऊन भेटतात वगैरे, हे भौतिक दृष्टीनं रंगवलेलं आहे. पण आध्यात्मिक दृष्टीनं फार विलक्षण आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे, आनंदमय आहे. तर ते आपण सर्वांनी काय करूया, आपण अशी प्रार्थना करूया, विष्णू उद्या राधाष्टमी, राधाष्टमीच्या निमित्तानं आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्ण.